नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले मॅथ्स गुरु या चांगल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वी गणित विषय म्हणजे मराठी माध्यमावर येथील आपण प्रश्न पाहणार आहोत. या अगोदर आपण सेमी माध्यमचे प्रश्न उत्तर पाहिले होते. पायाभूत चाचणी 2025 विषय गणित आणि इयत्ता 6वी मराठी माध्यमासाठी आहे. लॅपटॉपची किंमत अक्षरातल्या 76,299, 16 ही संख्या रोमन संख्या चिन्हातल्या तर एक्स फी आहे. खालील संख्या विस्तारित रूपातल्या 60,000 प्लस 7,000 प्लस 0 प्लस 20 प्लस 9. खालील प्रत्येक अंकाचा एकदाच वापर करून मोठ्यात मोठी सहांकी संख्या तयार करा तर अशी संख्या तयार होईल. संख्या तयार करून वजाबाकी करा. 3 शतक प्लस 2 दशक प्लस 5 एकक. 3 शतक म्हणजे 300, 2 दशक म्हणजे 20 प्लस 5. ठीक आहे, आन्सर येते 107. गुणाकार करा. 508 गुणी 12 यांचा गुणाकार केला तर 6096 येतोय. भागाकार करा. भागाकार येईल 131 आणि बाकी येते 2. खालील उदाहरणे सोडवा तर उत्तर येईल 5/12. 1/4 या अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक असलेला पर्याय क्रमांक चौकटीत लिहा. ठीक आहे, 2 ऑप्शन नंबर 4. 4/3 हा पूर्णांक आपण दर्शवण्या आकृतीचे पर्याय क्रमांक चौकटीत लिहा. गुण 1 आहे तर ऑप्शन 4 दिलेले परीक्षा परिषदेने. 4.5 या दशांश वापरण्यायोग्य लेखन 3.75. सर्वात मोठ्या दशांश वापरण्याचा क्रमांक पर्याय क्रमांक चौकटीत लिहा तर 3.9. सोडवा. आकृतीचे निरीक्षण करून लघुकोन, काटकोन, विशालकोन यांचे प्रत्येकी एक नाव लिहा. लघुकोन आहे अँगल डीबीसी, काटकोन आहे अँगल ईबीसी आणि विशालकोन आहे एफबीसी. कोन मापकाचा वापर करून 110 अंश मापाचा कोन काढवा त्याला नावे द्या. ठीक आहे, असा प्रकार आपण काढलेला आहे. 3 सेमी त्रिज्याची वर्तुळ काढून त्या त्रिज्या जीवा व्यास दाखवा त्यांची नावे लिहा. त्रिज्या ओए, व्यास बीसी, जीवा एफ. खालील तक्ता पूर्ण करा. त्रिज्या 3 सेंटीमीटर, व्यास असेल 6 सेंटीमीटर आणि व्यास 12 सेंटीमीटर आहे म्हणजे त्रिज्या असेल 6 अर्धी असते. खालील हे तुम्हाला पॅटर्न असं कम्प्लीट करायचं आहे. पूर्ण सोपा क्वेश्चन आहे. खालील संख्येचे त्रिकोणी संख्या व चौरस संख्येचे वर्गीकरण. त्रिकोणी संख्या 6, 10, 15, 18 आणि चौरस संख्या आहे. चौरस म्हणजे वर्ग संख्या 4, 9, 16, 25. खालील उदाहरणे सोडा. पुढील चौरस व आयत जोडून तयार होणाऱ्या मोठ्या आयत क्षेत्रफळ तुम्हाला जोडायचं आहे. ठीक आहे, 4 आणि 3 ही लांबी आली 7 आणि रुंदी 3, 7 21. खालील आकृती निरीक्षण योग्य पर्यायासमोर अशी खूण करायची आहे. उत्तर 2 बरोबर आहे. आकृती ए व आकृती बी यांची परिमिती समान आहे. बुलढाणा शहराची एकूण लोकसंख्या 80,217 आहे. त्यापैकी पुरुष 41,765 तर स्त्रियांची संख्या किती? बुलढाणा शहराची एकूण लोकसंख्या 80,217 आहे. पुरुषांची लोकसंख्या 41,765. यातून स्त्रियांची संख्या काढायची, यांची वजाबाकी करायची. उत्तर येते 38,452. दुकानदाराने 8 रुपयांना एक पेन या 50 पेन खरेदी केले आणि सर्व पेन 10 रुपयांना एक याप्रमाणे विकले तर दुकानदाराला किती रुपये जास्त मिळाले? 8 रुपयाने एक पेन तर 8 गुणिले 50 म्हणजे 400. 10 रुपयाने एक पेन या विकला तर 10 गुणिले 50 बरोबर 500 रुपये. 50 म्हणजे 400 म्हणजे 100 रुपये इथे जास्त मिळालेला आहे. एका वर्गातील विद्यार्थ्यांना आवडणारे फळे तक्त्यात दिले आहे. त्यावर प्रश्नाची उत्तरे प्रमाण एक्स म्हणजे 4 विद्यार्थी. ठीक आहे, फळे आंबा 4 म्हणजे 16 मुलांना आवडतोय. ऍपल 3 म्हणजे 12, इथं 4 आणि इथं 8. वर्गातील सर्वाधिक मुलांना आवडणारे फळ कोणते तर आंबा. सफरचंद केळी किती मुलांना आवडतात? 20. सर्वात कमी मुलांना आवडणारे फळ कोणते तर संत्री. वर्गात एकूण किती विद्यार्थी आहेत? 40 आणि आंबा आवडणारे विद्यार्थी किती आहेत तर 16. अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्न उत्तरे पाहिलेले आहेत. धन्यवाद. थँक्यू सो मच.